युतीची आता मीटिंग सुरू झालेली आहे माझी। आज मी मुंबईमध्ये जाणार आहे। इकडून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी मुंबईमध्ये जाणार आहे। माझी मीटिंग पण आहे 2-3 मोठे पक्षाचे सोबत। तो बहुतेक आमची जे शर्त आहे ते जरी पूर्ण झाली, जिथे जिथे आम्हाला तिकीट पाहिजे, क्योंकि आपला असंच नवीन पक्ष आहे आणि खूप संघर्षातून मी एकटी गेले 2 वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे की मी लढत आहे एकटी। पण कसं तरी आज चान्स भेटलेला आपल्याला। तो जो आज आमचे जे कार्यकर्ते आहे, ये ज्या वेळे मी काहीच नाही होती, ज्या वेळे मी जेलमध्ये होती, 1.5 महिना हे लोक बाहेर बसत होते, तो हे लोकांना जिथे लढायचं आहे तिथे जरी तिकीट नाही भेटली तर आम्हाला काय कामाचा नाही आमचा पक्ष। ते सगळी गोष्ट आम्ही बघून युती करणार आहे। आमची शर्त नाही, त्यांच्या विरोधात नाही आहे, सगळे एकसारखे नाही आहे, पण कोणी चांगले आहे कोणी वाईट आहे। आणि आज जैसे एक कहते हैं ना, डूबते को तिनके का सहारा काफ़ी होता है। तो आज मेरी नैया जो है डूब रही है कहीं ना कहीं। आज अपने महाराष्ट्र की नैया कहीं ना कहीं डूब रही है, तो कहीं ना कहीं यदि किसी का हाथ पकड़ के आगे जाने को मिल रहा है तो क्यों नहीं जाएंगे। आता मी सांगू शकत नाही, क्योंकि सांगितलेला तुम्ही माझे मनाची काढू नका, काढण्याचा प्रयत्न माझे मनाची काढण्याचा दोघी पण आहे। नाही, क्योंकि जरी मी उभे राहिली तो माझे जे ज्यांना मला सपोर्ट करायचा आहे तो मी करू शकणार नाही। त्याच्यासाठी या आता मी लढणार नाही। आपल्याकडे धमक आहे। सगळ्यांनी आज गेले 3 वर्षापासून माझं काम बघितलेलं आहे। एक पत्रकारांनी खूप चांगला विचारला होता मला 2 दिवस अगोदर औरंगाबाद आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, की तुम्ही 5 असे मोठे काम सांगा आम्हाला जे लोक तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून देऊ। तो असे 5 आता गेले 3 वर्षामध्ये खूप मोठे मोठे काम असे केलेले आहे, मी स्वतः केलेले आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला लोकांना निवडून द्यावं लागेल। तुम्ही आता बोलताना असं म्हणाला की पुण्यातल्या जमिनी हिसकावल्या जात आहेत, कोण हिसकावत आहे? तुम्ही नाव नाही घेतलं। काही आता प्रकरण तुमच्या मीडियावरती सुरू आहे। एक तर है ना, एक तर तो मीडियावरती सुरू आहे। एक आपल्याकडे जरी 1 कोटी रुपये आले तो आपले घर इनकम टॅक्स येत आहे, पर 1800 कोटी की जरी